हॅलो, मी ऋषिकेश पाळंदे. मी सध्या कोकणात असतो. मी मूळचा पुण्याचा आहे, पण सध्या कोकणात राहतो. माझ्या 5 कादंबऱ्या आलेल्या आहेत, प्रकाशित झालेल्या आहेत. नुकतीच एक सातमाय कथा ही कादंबरी पपायस प्रकाशनाकडनं प्रकाशित झाली. नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 घेतलाय हातामध्ये, आणि त्याच्या अंतर्गत आज आपण नवीन पिढीचा म्हणायचं का दमदार लेखक ऋषिकेश पाळंदे याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. या प्रकल्पामध्ये आपल्याला स्त्री चळवळ लोकांपर्यंत कशी आणि किती प्रमाणात पोहोचली हे समजून घ्यायचं. आणि त्याच्यामुळे ऋषिकेश, पहिल्यांदा तुझं मनापासून खूप स्वागत, खूप आनंद झालेला आहे. आणि मला असं वाटतं की तुझ्यापर्यंत स्त्री चळवळ कशी पोहोचली, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, हे थोडं एकूण तुझ्या आयुष्याच्या वाटचालीच्या लेखनाच्या याच्याने आपल्याला समजून घ्यायचंय. तर पहिलं म्हणजे तुझं आता नव्याने पुस्तक एक प्रकाशित झालंय. काय त्याचं नाव आहे? 7 माळ, ऋषिकेश पाळंदे. याचं आता नव्याने पुस्तक प्रकाशित झालंय. याच्याबद्दल मनापासून अभिनंदन आहे, असाच लिहित राहा. तर स्त्री चळवळ तुझ्यापर्यंत, म्हणजे तू स्त्री चळवळ हा शब्द कधी ऐकलास, वाचलास, असं तुला काही आठवत आहे का? किंवा जनरली स्त्री चळवळीविषयी तुला काय काय? नमस्कार. ऍक्च्युली मिळून सारणीमध्ये मी 5 वर्ष काम करत असल्यामुळे फार इनफॉर्मल याची गरज नाही असं मला वाटतंय. तसं मी इन्फॉर्मलच आहे सगळ्या गोष्टींसाठी. तर स्त्री चळवळ पहिल्यांदा मिसामध्ये काम करायला लागल्यापासूनच मी ऐकला. म्हणजे साधारण 2018च्या आसपास मी प्रूफ रिडिंग करायला सुरुवात केली. तेव्हापासूनच हळूहळू तो शब्द ऐकत गेलो, आणि त्याविषयीच्या ज्या काही मांडणी किंवा जे काही लेख त्याच्यातनं हळूहळू तेव्हा अजून समजत गेलं. पण तसं म्हणायला गेलं तर ऍक्च्युली इनडायरेक्ट का होईना हे सगळं आधीपासूनच मला दिसत पण होतं. हे नंतर जाणवायला लागलं की हे आपण आधी अनुभवलंय की जे काही स्त्री चळवळीतनं जे काही कायदे झाले किंवा जे काही रिफॉर्म झाले ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. पण ते कशामुळे नक्की झाले हे माहित नव्हतं. जे मिसामध्ये काम करायला लागल्यावर मला थोडीशी त्याची जाणीव यायला लागली असं वाटलं. आणि तुला बहीण आहे का? सख्खी बहीण स्वतः, किंवा अगदी एकत्र फॅमिली असेल तर चुलत बहीण, मामा बहीण? चुलत बहिणी भरपूर आहेत. सख्खी बहीण नाहीये. मी आणि माझा मोठा भाऊ दोघंच. आणि चुलत बहिणी भरपूर आहेत. आणि तुम्ही एकत्र राहत होता काही दिवस का नाही? तसे एकत्रच राहतो. म्हणजे आई बाबांच्या 90 पर्यंत साधारण सगळेच जण एकत्र होते, आणि मग प्रत्येकाला वेगवेगळे फ्लॅट दिले. पण तरी ती बिल्डिंग सोडून कोणी गेलं नाही लगेच. लग्न झाल्यावर, बहिणींची लग्न झाल्यावर त्या गेल्या तेवढ्याच. पण सगळ्या रकांना एक एक फ्लॅट दिले असल्यामुळे ती बिल्डिंग आमचीच होती जवळपास. सगळं एकत्रच होतं. म्हणजे बहीण आहे का विचारण्याचं कारण हे आहे की आपण स्त्री चळवळीमध्ये आणि एकूण स्त्री पुरुष विषमता, बहीण अशासाठी विचारते मी की स्त्री चळवळीमध्ये सतत जे आपण स्त्री पुरुष विषमतेच्या अंगाने बोलतो, त्याच्यामध्ये घरामध्ये बहीण असली की तू आणि बहीण याच्यामध्ये काही वागवताना आईकडनं बाबांकडनं काही फरक झाला का, हे एक असतं. आणि दुसरंच घरातलं बोलत असताना आई वडील आपल्याशी जे वागत असतात किंवा आई वडील आपापसात जे वागत असतात त्याच्यामध्ये तुला असं स्त्री पुरुष विषमतेच्या अंगाने असं तेव्हा लक्षात आलं नसेल, पण आता रिट्रॉस्पेक्टिव्हली वाटतं की अरे आई घरात सारखं काम करत होती, किंवा आईविषयी वडील कसे वागत होते वगैरे. अशा अर्थाने घरात कशी सुरुवात झाली आता तू जेव्हा विचार करतोस तेव्हा? ऍक्च्युली मला तेच मी मगासपासून आठवायचा प्रयत्न करतोय, पण घरात पण असं मला पटकन जाणवत नाहीये. कारण आई पहिल्यापासूनच, म्हणजे शाळेतच नोकरी तिने सुरुवात केली. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून पुण्यात आली. तेव्हा लग्न होऊन आल्यानंतर तिने 1-2 वर्षातच शाळेत तिला शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली, आणि तेव्हापासून ती नोकरी करतेय. सो असं ते पटकन जाणवत नाही आता की किती हे झालं ते विषमता. पण ते पण घरकाम उदाहरणार्थ आई जर तेच म्हणतोय झालं होतं कसं मग आता की आता आठवतं की तिने शाळेतनं आल्यावर घरकाम हे केलेलंच आहे किंवा जाताना पण.
ते आत्तापर्यंत. आणि मग नंतर आता मावशी किंवा कामाला कोणतरी ठेवल्या, ते आत्ता साधारण. पण तोपर्यंत ती दोन्ही करायची, आल्यावर पण करायची आणि नंतर पण करायची. पण आता सुद्धा मावशी असल्या तरी ते मॅनेज कोण करतं? मावशींना बाबा करतात? नाही, ते शेवटी आई किंवा आता वहिनी आली तर ती तेच करते. सो ते आता मला जाणवायला लागलंय की आता ही वहिनी आल्यावर पण संध्याकाळचं जेवण का होईना ती करते, त्यामुळे तीच करते. पण मग बहिणी नोकरी करते का? ती पण नोकरीला म्हणजे पुन्हा तोच दोन्ही कामं आल्यावर करतो का? नाही, ते शेवटी तेच झालं. तेच म्हणतोय मी, ते आता मला जाणवायला लागलंय की शेवटी दोन्ही कामं, घरकाम पण करावंच लागतं आणि शिवाय नोकरी पण आहेच. असं ते दोन्ही कामं स्त्रियांना येतात. आणि ती पण बऱ्यापैकी विषमता आहे असं तुला आता तरी वाटतंय का? म्हणजे चूल आणि काय तुझा तो जो लेख होता, विषमता आहेच, ते वाटतेच मला. याचं कारण आहे की मी जेव्हा कोकणात गेलो 2015 साली राहायला, पुण्याचा मला कंटाळा आला होता. म्हणजे इथे नोकरी करणं आणि ते टिपिकल जो काय जॉब सिस्टीम जी काय आहे त्यात जे बसवलेलं असतं ते सगळं करण्याचा मला अत्यंत कंटाळा आला असल्यामुळे 15 साली मी कोकणात गेलो. आणि ते घर, तिथे मी एकटाच आहे त्या घरात, तर सगळी कामं मलाच करायला लागणार आहे. हे थोडक्यात सुरुवात झाली नाही, माहित होतं म्हणण्यापेक्षा ते आपल्याला करायला लागणार आहेच आहे. हे हळूहळू करत करत ते मला समजलं की कसं किती काय काय करावं लागतं. आणि सकाळी उठल्यापासून नाश्ता, मग लगेच जेवण, दुपारचं, मग थोडासा जो ब्रेक मिळतो संध्याकाळचा तो धरूयात, त्याच्यानंतर लगेच रात्रीचं जेवण. हे 3 वेळा जेवण करण्यात मला इतका वैताग यायला लागला नंतर मी सरळ डायरेक्ट दुपारी 12 वाजता जेवायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 7 वाजता जेवायचं, 7-8 वाजता असं ठरवून टाकलं. आणि त्यातनं माझी म्हणजे ते ठरवण्यामागे हेच आहे की ज्या घरच्या बायका असतात किंवा बाकी गावात पण मी बघतो, सकाळपासनं त्यांचं जे काही चालू होतं जेवण करण्याच्या मागे, ते इतकं वैतागवाण आहे की त्यातनं दुसरं काही सुचत नाही. फक्त आपण जेवणाच्याच मागे असतो असं तो एक मला समजून आलं. म्हणून मग त्यातनं मी कधी कधी नाश्ता स्किप करायला लागलो आणि डायरेक्ट एक तर दुपारचं जेवण आणि दुपारीच रात्रीचं करून ठेवायचं असं करून ते मी माझं करायला लागलो. पण हे मी एकटा होतो म्हणून ठीक आहे. पण अनेक जणांच्या किती 5-6 जणांच्या व्यक्तींच्या कुटुंबात हे एखाद्या बाईला ह्याचा निर्णय घेण्याची मुभा असेल ह्याची 0 गॅरंटी आहे, म्हणजे 0% हे होत असणार आहे. सो असं ते एक गावातल्या आपण हे बघायला लागल्यावर मला ते समजत गेलं. तुझं जे चिपळूणच्या जवळ गाव आहे का? चिपळूण आहे खुद्द? चिपळूणच्या जवळ गाव आहे. तिथे जायचा जो तू निर्णय घेतला, तो एकाने जे टिपिकली पुरुषांनी मिळवलं पाहिजे आणि मग लग्न आणि सगळं पुढचं जे काय असतं ते, अशाला तुझा विरोध म्हणून हे केलंस का तुला काहीतरी वाटतंय? म्हणजे एकीकडे याला पलायनवाद पण म्हणता येऊ शकतो आणि एकीकडे आपण म्हणतो तसं की नाही, पर्यावरणीय जाणीव काहीतरी होणं किंवा एकूणच जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे चाकोरीच्या बाहेर जाऊ, असा याच्यातला किती भाग होता असं तू स्वतःचं इव्हॅल्युएशन कसं करशील की हा पलायनवाद आहे? कारण तुझं लग्नाविषयी काय हे पण तू सांग या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर या सगळ्यामध्ये तुझं स्वतःच्या विषयीचं इव्हॅल्युएशन काय आहे की खरंच हे काहीतरी तू आपलं एक पळवाट काढायला बघतोयस या सगळ्यातून, का नाही तू काहीतरी कन्व्हिक्शननी करतोयस, म्हणजे जसं मिनिमल लाईफस्टाईल असावी अशा यांनी तू मगाशी म्हणत होता, तर त्या पद्धतीने थोडा विचार जास्ती कसा खोलात करत गेलास आणि त्याचा फायदा झाला का काय, म्हणजे फ्रस्ट्रेटिंग वाटलं असं? तर ह्याचं सगळं उत्तर सांगायचं बरंच कॉम्प्लेक्स आहे आणि खूपच त्याला बराच वेळ पण लागू शकतो. तर थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. तर सुरुवातीला कसं होतंय की मला आता काही गोष्टी कळतात, तेव्हा मला काही कळत नव्हतं. सो तेव्हा जी सुरुवात केली ती केवळ मला हे इथलं काही नकोय, या सिस्टीम मध्ये 9 ते 5 नोकऱ्या करा, मग ते लग्न करा एकाच मुलीशी आणि मग काय पोरं बाळ, आणि मग ते जे गुंतागुंती असं गुंतागुंती नाही अडकलेलं जे चक्र आहे ते मला काही पटत नव्हतं आणि ते जमेल जमेल असं वाटतही नव्हतं. सो ऍक्च्युली तेव्हा असेल तो पलायनवाद मला तेव्हा मी,
पळूनच जात होतो असं मी मला मान्य करतो तेव्हा मला वाटत पण आहे की मी पळतो म्हणून. ते काय एवढं काही मला त्याच्याबद्दल जाणीव नंतर आली, कारण ही सिस्टीमच अशी आहे हे आता समजायला लागलं. त्यामुळे या सिस्टीम मध्ये सगळेच भरडले जातात या व्यवस्थेमध्ये, पुरुष असेल तर स्त्री, काही हे नाही. फक्त स्त्री अजून जास्त भरडली जाते, पुरुषाला त्यातल्या त्यात जरा बऱ्यापैकी वाव असतो. जसा मी तो वाव घेतला 2016-15 इकडनं निघून. माझ्याच जागी जर कोणी मुलगी असती तर तिला हे करता आलं असतं की नाही याबद्दल मला शंका आहे. आणि तुला तरी विरोध किती झाला? भरपूर झाला, तेच सांगतो ना, मला झालाच. पण मुलगी असती तर तिला सोडलंच नसतं असं वाटतं. कल्पनेपलीकडे कोणी तिने म्हणजे एकतर लगेच लग्नाच्या मागे लागतात किंवा जे काय असतं ते, त्यातनं तिने असं काही केलं असतं का नाही याबद्दल मला शंका देत. आणि आताच्या मुली करतील असं पण वाटतं कधी कधी. तर पण तरी खूप प्रेशर जास्त असतं. आणि कारण मला इतकं सहन करावं लागलंय आणि त्याच्याबद्दल इतके मतभेद आणि बऱ्याच वेळा भांडण सगळं झालंय. तर सुरुवातीला मला इथे थांबायचं नव्हतं, काही करायचं नव्हतं इथल्या काही याच्यात. मला फक्त इथनं निघायचं होतं, एवढंच होतं डोक्यात. आणि त्यातनंच मी बऱ्याच काय काय गोष्टी चेक करत होतो. त्यातलंच एक सायकलिंग किंवा थोडक्यात मी घरात राहत नव्हतो आणि नुसतं बाहेर काहीतरी करत राहायचं. त्यात ट्रेकिंग, सायकलिंग वगैरे बरंच काय काय केलं. आणि नोकऱ्या कधीच धड नाही गेल्या, कारण जर चुकून मी नोकरीत यशस्वी झालो समजा किंवा काहीतरी छान रुळलो तर पुढचं लग्न आणि अमुक अमुक मागे लागायचे जास्त चान्सेस होते. तेही एक असेल माझं लग्न नोकरी न करण्याच्या मागे. पण 6-6 महिने करायचो आणि सोडून द्यायचो. पण एक जाणवत होतो की पैसे तर पाहिजेत थोडेफार, त्याशिवाय काही चालणार नाही. तर असं एक काय काय करण्यात 2011ला सायकलिंग केलं अहमदाबाद ते जम्मू. त्याच्यावर पहिलं पुस्तक लिहिलं आणि मग मला समजलं की मला लिहिता येत आहे. आणि मग लिहिण्यासाठी अजून जरा आवाका वाढावा किंवा काहीतरी नवीन अनुभव घ्यावे किंवा असं काहीतरी ते सतत डोक्यात चालतच राहायचं. आणि उलट सुलट सारख्या काय काय ते डोक्यात ते चालायचं. त्याच्यातनं मग परत कोकणाकडे जायचा तो मी निर्णय घेतला होता. आणि सुरुवातीला ते मला तिथे जाऊनही तेच वाटत होतं की आपण काय बरोबर चाललंय की नाही, असं काही ते थोड्याशा कन्फ्युजन्स होत्याच नाही असं नाही. पण त्यातनं हळूहळू म्हणजे कोकणात गेल्यावरती मला एक प्रायव्हसी मिळाल्यासारखं झालं आणि त्यातनं तिथे मी तसा रुळलो हळूहळू का होईना. आणि मग तेच मला समजायला लागलं की जर एकट्याने राहायचं तर सगळी कामं करायला लागतील. आणि गावातले तर चक्क म्हणायचे की ते मला लग्नाच्या मागे असायचे गावातले, अजूनही असतात की तू लग्न कर म्हणून. मी त्यांना विचारलं लग्न का करायचं, तर ते म्हणतात तुझी कोणतरी काळजी घ्यायला पाहिजे, जेवण बनवायला पाहिजे, असं ते त्यांचे टिपिकल उत्तर असतात. तर मी त्यांना म्हणतो की उलट मीच एखादं चांगली डिश करून खायला घालीन, असं मी आता जेवण बनवायला लागलोय. तर असे काही काही बदल होत गेले. सो मला असं आता फायनली वाटतं की ही सगळी सिस्टीमच अशी एक प्रकारे बनवली गेली की ज्याच्यात काही जणांनाच त्याचा फायदा होईल. बनवली गेली म्हणण्यापेक्षा ती बनली असेल आपोआप, कारण ती अशी माहित नाही मुद्दामून झालं की ते हळूहळू इव्हॉल्व्ह झाल्यासारखीच ती सिस्टीम झाली असावी. कारण मी माझ्या पुस्तकासाठी जे रिसर्च केला त्याच्यातनं हळूहळू त्या ह्याच्यावर झालो मी की माणूस कसा तो त्याला काहीतरी हवं असतं सारखं, त्याची हाव काय संपत नाही. तर ती शेती करणं ही पण एक प्रकारची त्याची हावच आहे. किंवा तेव्हा त्या काळी ते दुष्काळ पडायचे किंवा त्यातनं अन्नधान्याची म्हणजे कमतरता असायची, तर त्यातनंही ती शेतीची सुरुवात झाली असावी. तर हळूहळू मी या पर्यावरण अंगाकडे यायला लागलो तिथे गावात राहिल्यावर. आणि कोरोनाच्या काळात शेतीच्या कामाकडे वळलो, कारण बाकी म्हणजे मिसाचं पण काम बंद होतं, पब्लिकेशन वगैरे सगळं बंद होती. पण गावात व्यवहार वगैरे सगळे चालू होते व्यवस्थित. आणि शेतीची कामं तेव्हा नुकतीच भाजवणीची कामं सुरुवात झाली होती. तर एकांनी मला शेती ते भाजवणीसाठी बोलावलं होतं. म्हणजे काय भाजवण म्हणजे आता बी पेरायच्या आधी कोकणामध्ये ते जाळतात, थोडासा तुकडा असतो तो गौरी आणि फांद्या बिंद्या पातेरी पालापाचोळा घालून असं जाळतात. तर त्याच्या मागे आता नक्की काही बऱ्याच
प्रथा परंपरा पण आहेत. म्हणजे काही जण ते परंपरानुसार करतात. तर त्याच्यातनं नायट्रेट मिळतं राखेतनं, एवढंच एक आहे. पण ऍक्च्युली त्यातनं प्रदूषण पण खूप होतं, असं पण काही काही आता थेरीज आहेत. आणि त्यात प्रथा ती सोडता येत नाही म्हणून ते अजून करतात. तर ती चालू होती तेव्हा, आणि तेव्हा मला तिथे बोलवलं. सो मी त्यातनं मग हळूहळू शेती कामाकडे वळलो. म्हणजे अजून मी 3-4 वर्ष ते करतोय. तर त्याच्यातनं मग एक पर्यावरणाचे अँगल समजत गेले. तर मग हळूहळू बाकी पुस्तकं वाचत गेलो. तर त्यात दुर्गा भागवतांची आहेत, किंवा मंगला सामंतांचं स्त्रीबाण असेल, डी कोसंब्यांची आहेत पुराकथा वगैरे, शरद पाटीलांचं, असं जे मिळेल ते या अंगाचं या धर्तीवरची पुस्तकं वाचत गेलो. तर त्यात एक संदर्भ असा आहे की प्राचीन काळी जे आदिवासी किंवा आदिमानव आपण म्हणतो, जे शेती करणारे होते, तर त्याची सुरुवात ऍक्च्युली स्त्रियांनीच केली आहे. बऱ्याच जणांमध्ये आहेत ते की हाताने खणून त्यांनी सुरुवात केली. आणि नंतर त्याच्यात नांगर आले, मग प्रोडक्शन वाढलं वगैरे. तर काही आदिवासी किंवा आदिमानवांचा असा हे आहे समज की पुरुषांनी हात जरी लावला शेतीला, धान्याला किंवा जमिनीला, तरी ती शेती काही टिकणार नाही, ती जळून जाईल. तर ती शेती फक्त स्त्रियांनी करायचीच कामं आहे, असं त्यावेळी त्यांचं म्हणणं आहे. कारण ते नवनिर्मिती आहे ना, करू शकते असल्यामुळे. तर ते असं ते सगळा पर्यावरण अँगल तो मला मिळत गेला हळूहळू. त्याच्यातनं मग ती कादंबरीतच तो आलेला आहे. म्हणजे आत्ताच्या कादंबरीत ते सगळं तेच आहे की पूर्वी सगळे माणूस शेती सोडून बाकीच जास्त शिकारी, किंवा शिकारी पण नाही, गॅदरिंगच जास्त करायचा. फळं, भाजीपाला, भाज्या जे मिळेल ते रानातनं, त्याच्यावर जास्त जगत होता. शेती आल्यामुळे मग हळूहळू सिस्टीम बसत गेल्या. प्रोडक्शन वाढल्यावर मग करायचं काय, असा ते प्रोडक्शन सरप्लस प्रोडक्शनचा हे झाला ना. तर त्यातनं मग स्त्रियांकडे मुलांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना ते सोडणं अवघड झालं, ती जागा किंवा जे काय ठरवलं. त्यातनं मग तो सगळा व्यापार आणि पुरुषांकडे गेला असावा, शेतकरी आहे. तर ते थोडंसं मला ते बरोबर वाटतं की त्यांनी मग पुढचे अजून गोंधळ सुरू झाले. आणि मग त्यातनं ही सगळी आत्ताची व्यवस्था, आपण आत्ता या भांडवलशाहीपर्यंत आलेलो आहोत. आणि तेच एक कारण वाटतं मला. पण ह्याचं पर्यावरण विनाश चालू झालाय, ते सगळं याच्यातनं चालू झालं. पॅट्रियार्की पण त्यातनं सुरू झाली. असं एक एक काय मिळत गेलं. पॅट्रियार्की विषयी खरं बोलताना असं बोलतात, जे आपण शेतीचं बोललो की आधी बायकांनी हाताने खणून वगैरे केलं, मग नांगर आला. मग नांगर आला तो बायकांनी न धरता पुरुषांनी धरला, आणि त्याच्यामुळे सगळं ते पुरुषाच्या हातात उत्पन्न पुरुषाच्या हातात गेलं. आणि दुसरं म्हणजे आधी लोकांना माहित नव्हतं, म्हणजे बाई जसं मगाशी तू म्हणाला की ती सर्जनशील असते, तिला पाळी येते, तिच्या जेव्हा हे कळलं प्राण्यांचं बघून, संभोग बघून, की अरे याच्यामध्ये पुरुषांचा पण सहभाग आहे, तर मग त्याच्यामुळे आधी बाईला काहीतरी चमत्कार वगैरे असं वाटायचं बाळंतपण. नंतर लक्षात येत गेलं की हे नैसर्गिक कसं आहे ते, आणि त्याच्यामध्ये पुरुषाचा पण सहभाग आहे. मग तो पुरुषाचा सहभाग सिद्ध करण्यासाठी, म्हणजे पिता निश्चितीसाठी म्हणून खरं ही व्यवस्था आली, लग्न व्यवस्था जी आली की मग एकाच बाईला एकाच पुरुषाच्या बरोबर, म्हणजे पुरुष कुठे जाऊ शकतो पण बाईला मात्र म्हणून तिचं डोमेस्टिकेशन झालं. आणि म्हणून मग ते सगळे अन्याय अत्याचार वाढत गेले, की जी आधी वेगळी होती, स्वतंत्र होती, मुक्त संबंधांच्या वेळेला. आणि तू जे म्हणतोस की व्यापार, तर ते मंगला सामंतच्या याच्यात आहे की बायका सुद्धा व्यापार करायला जायच्या, सगळीकडे त्या पण हिंडायच्या. आणि आता तर खरं असं सिद्ध झालंय की शिकार सुद्धा बायका करायच्या. पण संशोधक पुरुष असल्यामुळे पुरुषांनी बायका शिकार करायच्या नाहीत, कारण त्या नाजूक वगैरे असं हे केलेलं आहे. तर या पद्धतीचा जो सगळा आता तू खेडेगावामध्ये बघतो, तर आता ती इतकी स्थिर झालेली आहे ना पितृसत्ताक पुरुष, की लोकांना ती नैसर्गिक वाटायला. तर या बायकांशी कधी तू बोलतोयस का, किंवा त्यांच्या बोलण्यातून तुला अजून जास्ती लक्षात येतात गोष्टी, तर किती विषमता आहे का उलट आहे शहरापेक्षा? कारण हे शहर जास्त कृत्रिम आहे, हे कमी कृत्रिम. तर तो फरक स्त्रिया ग्रामीण आणि शहरी, आता तिथे पण थोडासा गुंतागुंतीच आहे.
ऍक्च्युली माझ्या गावात तर मी नांगर धरणारी एक बाई पण बघितली हो. ती नांगर धरते, झाडावर पण चढते हो. आणि डेंजर म्हणजे बाकाला लाजवेल अशी चढते. तर पण अशी उदाहरणं जरा कमीच आहेत, हो. तुरळक आहेत, साधारण कमीच आहेत. म्हणजे बऱ्याचशा बायका नाही एवढं नाही करत. आणि ते तुझं म्हणणं बरोबरच आहे की शिक्कार आधी सगळेच करायचे हो. त्यात, आणि बायांचा पण सहभाग असायचाच. कारण ऍक्च्युली ते कसं असायचं की निर्णय त्यांच्याकडेच होते, हो. डिसिजन मेकिंग जे म्हणतात हो. पूर्वी हो. टोळी असताना ते निर्णय तो त्यांच्याकडेच होता. पुरुष फक्त अट्रॅक्शन आणि पुढे नेणं भविष्य एवढ्यासाठी खरं तर होता. बाकी सगळे डिसिजन मेकिंग बायांकडेच होती, असं पण एक आहे. त्यामुळे त्या सगळंच करायच्या. ते माझ्या मते झालं असेल की काहीतरी मुलांची जबाबदारी किंवा अजून काही कारण त्याच्यामुळे घरी बसावं जिथे लागलं, त्यामुळे काय काय अजून गोष्टी त्या वेगळ्या झाल्या असतील वेगळ्या रीतीने. आणि जेव्हा पुरुषांना ते समजलं असेल की सत्ता कशी करता येते कन्वर्ट, ते हळूहळू त्याच्यातनं पण झालं असावं. पण गावात असं दिसतं थोडं की त्यांच्यावर थोडा आता एवढ्या 10,000 शेती कधी सुरुवात झाली तेव्हापासून ते जीन्स हळूहळू आपण कॅन्सल आउट करणे सिलेक्टिव्ह होत जातो ना. तर त्याच्यात काही गोष्टी पॅट्रियार्की मधल्या आलेल्याच आहेत, ज्या खेडेगावातल्या बायकांकडे पण दिसतात आलेल्या. म्हणजे त्या एका ठिकाणी कधी कधी पॅट्रियार्की साईडने बोलत असतात, ते त्यांना माहित नाहीये. सो ते असं थोडंसं गुंतागुंतीच आहे. पण अर्थात त्यांना जास्त आता त्रास आहे शहरीपेक्षा. हो हो. कारण कसं होतं, आता मी ज्यांच्याकडे जातो शेतीला, काकू बाबा बुद्धवाडीतले, तर जमीन ह्यांच्या नावावर नाही, नवऱ्याच्या नावावर. त्यामुळे त्यांचं डोकं किती भारी असेल काकूचं, आणि ती किती सांगत असेल की असं करा, तरी तो बाप्या ऐकत नाही अजिबात. कारण तो त्याच म्हणणं अगदी म्हणजे दोनदा बघितलंय. तर आत्ताच एक उदाहरण आहे की काय आता भाजवण आली आता, तेव्हा एक काही कारण नसताना त्या बाबांनी तिथे कुठेतरी दुसरीकडे जाऊन कांडा लावला, म्हणजे जाळायला वणवे पेटवतात. ते गेलं तिकडे लांब. तर मी त्यांना सांगतोय की ती जाईल कुठेतरी जंगलात, मग ती काकू पण सांगितली. तेव्हा त्यांना लक्षात आलं आणि मग पळाले तिकडे ते भिजवायला. पण नंतर मान्य नाही करेना की ते मी माझी चूक झाली वगैरे, अजिबात नाही. त्याबद्दल ते अजिबात बोलले नाही की माझी चूक झाली. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तर ते असं आहे की जमीन अजिबात मालकीची नसल्यामुळे काही करता येत नाही. डिसिजन मेकिंग त्यात पण काही करतात नाही. कुठलं धान्य लावायचं किंवा काही त्याच्याबद्दल काही त्यांच्याकडे निर्णय नाही, किंवा पैसा बाईच्या हातात येत शेतीमालाचा काहीच नाही, त्याच्याबद्दल काहीच येत नाही. सो फक्त घरकाम आणि याच्याबद्दल एवढीच कामं त्यांनी करायची. शिवाय ती दुप्पट इतकी होतात की ती काकू सकाळपासून म्हणजे लावणीच्या दिवसात किंवा कापणीच्या दिवसात, भात लावणी कापणीच्या दिवसात स्त्रिया बहुतेक 24 तास सहज काम करत असेल. 4 तास काय फार झोप मिळत असेल. आणि सकाळी जेवण करण्यापासून शेतात जाऊन परत येऊन कपडे धुणं भांडी सगळं करण्यापर्यंत ते कामं चालतात. आणि गावात काही काही शब्द असे ठराविक असतात. उदाहरणार्थ माणसं आणि गडी असे दोन जे फरक आहेत. गडी हे पुरुषांना म्हणलं जातं आणि माणसं हे बायका. सो नाही बायकांना. सो बरोबर तो शब्द परफेक्ट आहे ना, माणसं म्हणजे बायका, पुरुष माणसा देत नाही असं ते आहे थोडं. अशा काही काही गोष्टी समजत गेल्या तिथे राहून. तू जे सिस्टीमचं म्हणतोस ना, म्हणजे मगाशी जे तू म्हणालास की बायकांचे केव्हा विषमता आली किंवा अन्याय शोषण, तर खरं म्हणजे बाईचं डोमेस्टिकेशन झालं. म्हणजे जेव्हा तिला लग्न करून घरात आणलं आणि मग बाहेर जाऊ दिलं नाही, त्याच्या आधी ती हिंडत होती. दुसरं म्हणजे ती जे आपण मगाशी बोललो 24 तास काम करते, त्याला पैसे नाहीये. तिच्या नावावरती स्वतःचं घर नाही, तिच्या नावावर शेती नाही, तिच्या नावावर व्यवसाय नाही, काही नाही. आणि मग त्याच्यामुळे तिलाही आता जे मगाशी तू म्हणतोस की आता इतक्या या हजारो वर्षाच्या याच्यामध्ये काही इव्होल्युशन झालं का, जीन्समध्ये झालं का, तर हे खरं जीन्सचं किती आणि सामाजिक सांस्कृतिक किती. जसं तू मगाशी जसं म्हणाला की ती बाई झाडावर चढते, नांगर वगैरे, तर खरं म्हणजे हे बऱ्याचशा बायका हे करू शकतात. पण त्यांच्या डोक्यात असं आहे की त्यांनी नाही ते करायचं. त्याच्यामुळे व्यवस्थाच हे खरं म्हणजे सगळं करते. त्याच्यामुळे व्यवस्था बदलायला पाहिजे. आणि मग तू मगाशी जे म्हणालास की गडी म्हणजे ही माणसं नाहीच आहे, तर पुरुषांनी माणूस होण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुला वाटतंय, एकूण शहरी आणि ग्रामीण दोन्ही पुरुष बघून? आणि स्वतः तू त्या संदर्भात काय स्वतःला किती माणूस आहेस असं म्हणशील? माणूस व्हायचा प्रयत्न करतो मी बऱ्यापैकी. काय
चान्स मला मिळालेला आहे म्हणून मी करतोय. बऱ्याच जणांना तो मिळत नाही, कारण मिळत नाही म्हणण्यापेक्षा ते घेत पण नसतील, तेवढा जाणीवच होत नाही. कारण त्या ह्याच्यात ते तुमच्याकडे एक तर कंडिशनिंग झालेलं आहे सगळ्यांचं. कंडिशनिंग मोडण्यासाठी एक तर उलट सुलट विचार केले पाहिजेत, ते विचार करण्यासाठी अनुभव कसे घेतले पाहिजेत तर तुम्हाला ते समजू शकतं. मग तुम्ही ते प्रोसेस करून स्वतःचकडे आधी एक तर बघायला पाहिजे आणि स्वतःच्या चुका मान्य केल्या पाहिजेत. त्यात मान्य नाही केल्या तर तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. मग ते मान्य करायला परत इगो आला आडवा, मग ते इगोच्या पलीकडे परत जायला, असं त्यात बरेच खूप फॅक्टर्स आहेत त्या प्रोसेससाठी आणि ती काही अशी साधी सोपी नाहीये. ती बरेच त्याला काळ लागणार आहेत. त्यामुळे म्हणजे स्त्री चळवळ ज्यासाठी सुरू झाली ते हळूहळू ते चालूच आहे. ती प्रोसेस अशी कंटिन्यूच राहील असं वाटतं मला. आणि ऍक्च्युली पुरुषांनी त्यासाठीच आता कसं ते उपाय काय ते मला तसे सांगता येणार नाही. च्या माध्यमातून आपण समजा जे बोलतो ना की मर्दांगीच्या कल्पना बदलायला पाहिजे, सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. स्वयंपाक पाणी म्हणजे तुला हा मुख्य तू सांगू शकशील की स्वयंपाक पाणी करायला लागल्यावर तुझ्यात काहीतरी बदल झाला का स्वतः? स्वयंपाक पाणी म्हणण्यापेक्षा मी सगळंच माझं जे करायला लागलो, माझे जे कामं करायला लागलो त्याच्यातनं बदल होतोच. कारण व्हायला पाहिजे, कारण मी तसं ते कामं करताना तसं बघायला पाहिजे तर ते होईल. तसं ते प्रोसेस झालं पाहिजे. म्हणजे विचार की म्हणजे मी आता कपडे धुतोय किंवा भांडी धुतोय तेव्हा मला ते लक्षात आलं पाहिजे की हे काम माझं पण आहे, फक्त काही कोणा एकाचं नाहीये. आणि तसं मग त्या सिस्टीम मध्ये बदलताना अजून बरेच त्याच्यात अजून कष्टदायक आहेत. कारण घरी इकडे आल्यावर मला ते तेवढं जमत नाही. माझं मी एकटं करतो सगळं, पण म्हणून तर मला ते फारच तसं अवघड वाटतं. आणि पण ते करायला पाहिजे, म्हणजे मुद्दामून का होईना त्याची सवय लावून करायला पाहिजे ते, असं पण थोडंसं वाटतं. तर कितपत ते मी नाही सांगू शकत. याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना की सत्ता असली की माणूस भ्रष्ट होतो आणि पुरुषाच्या हातात सत्ता आहे, त्याच्यामुळे पुरुष ती कसा सोडणार ना. म्हणजे सहजासहजी नाही तो, जोपर्यंत त्याला कन्व्हिक्शन नाहीये की या सत्तेमुळे मी चांगला माणूस होत नाही, हे एक अंडरस्टँडिंग यावं लागेल ना, डीपर अंडरस्टँडिंग पुरुषांना. तर ते येऊच देत नाहीये. त्याला ते येऊ द्यायचं नाही, कारण सत्ता सोडायची म्हणजे कळू शकतो. आणि म्हणून मग ती राहते. आणि मग त्याच्यात आपण असंही म्हणतो ना की स्त्री म्हणजे चांगली आणि पुरुष म्हणजे वाईट असं काही आपण म्हणत नाहीये. व्यवस्थेमध्ये दोघांनाही वाईट केलं, म्हणजे बाईला सुद्धा सत्ता मिळाल्याबरोबर ती म्हणणार होतो की ती सत्ता मिळाल्यावर ती पण तसंच पुरुष जे वागतोय तसंच ती वागणार, असं ते सध्याचा प्रॉब्लेम झालाय. रिॲक्शनरी जे वागलं जातंय, तर म्हणून ते मातृसत्ता वेगळं आणि नैसर्गिक ते पर्यावरणवादी स्त्री चळवळ जी म्हणते ते वेगळं आहे असं मला वाटतं. कारण पर्यावरणवादी स्त्री चळवळीत नॉन लिनियर आहे सगळं. म्हणजे जी पूर्वी जी सिस्टीम होती टोळी असतानाची, की लग्न बिग्न काही नव्हतं, मुक्त संबंध होते आणि डिसिजन मेकिंग पूर्णपणे बायकांकडे होतं. त्यामुळे जो नॉन लिनियरपणा यायचा ना, त्याच्यामुळे सगळेजण आपापला रोल बरोबर त्यांना सांभाळून ते तसंच चालत होतं. नैसर्गिक दृष्ट्या ते तसंच चालत होतं. ह्याच्यात आता एक रोल आत्ताच्या सिस्टीम मध्ये कसं आलं, एक रोल कोणीतरी घेतला की मी मोठा की झालं, मग सगळंच संपतंय. म्हणजे सगळ्यांनाच बाकी सगळ्यांनाच त्रास होतोय. त्यामुळे तो जो मोठेपणाचा रोल आहे तो कोणालाच करावा लागू नये असं मला वाटतं. त्यांनीच म्हणजे आता प्रदूषणासारखं आहे. प्रदूषण इतकं झालंय, इतकं कॉम्प्लेक्स झालंय की ते आता कशामुळे झालंय आता शोधता येणार नाही ना पटकन. म्हणजे प्रत्येक कुठलंही म्हणेन सामाजिक राजकीय प्रदूषण म्हणजे कुठलंही काय झालंय ते तर झालंच आहे, ते आहे. पण सामाजिक राजकीय जे प्रदूषण आहे त्याच्यात पण हे सगळं कोणात तरी एखाद्याच्या मोठेपणामुळे ते होत आहे. आणि तो मोठेपणा स्वतःचा कमी करायला काय कोणी तयार नाही, असे ती म्हणजे नॉन हायरार्किकल असलं पाहिजे असं तुला बहुविधता पाहिजे. नॉन हायरार्किकल ते सगळे जे नैसर्गिक ह्याच्यात गोष्टी येतात. आपण कोणाच म्हणजे प्राण्यांची पण जर समजा बघितलं किंवा निसर्गाचं जे काही स्ट्रक्चर बघितलं तर त्यात सगळं हे नॉन हायरार्किकल आणि एकमेकांशी सगळेजण सहकार्य करत असतात. जसं मोठी झाडं असतील तर त्याच्याबरोबर गवत पण असतं, वेली पण असतात, असे ते 3 लेयर्स असतात. त्या फक्त मोठी झाडं नाही जगत आणि नुसती गवत
गवतं पण नाही जगत, ते सगळेजण एकमेकांना धरूनच जगतात. तसं नॉन हायरार्किकल आणि एकमेकांशी सहाय्य ते स्ट्रक्चर आधी होतं टोळ्यांमध्ये असताना, ते तसं झालं तर ते होईल असं वाटतं. म्हणजे प्रदूषण झालंय ते ठीक होईल. सो स्त्रीवादी चळवळीला माझ्या मते प्रदूषणच ठीक करायचं. त्याच्यामुळे स्त्री चळवळीमध्ये आता जे म्हणजे या सगळ्या विचारानंतर तुझ्या आता ज्या कादंबऱ्या आल्या म्हणजे वयो असेल, डार्लिंग असेल किंवा आताची ही असेल, तर याच्यामध्ये पात्र रंगवत असताना कुठेतरी या सगळ्या स्त्री पुरुष समता असायला पाहिजे किंवा पर्यावरणीय चांगलं सगळं असायला पाहिजे असा जो तुझा विचार आहे, त्याचा काही परिणाम म्हणजे पात्रांच्या तोंडून म्हणून या पद्धतीच्या गोष्टी येत आहेत अथवा त्या वातावरणाच्या संदर्भात असं काही कळत न कळत असेल, म्हणजे असं काही खूप मोठं कळून असं नाही, पण नंतर लक्षात येतं ना आपल्या आपलं लेखन बदलतंय बरं का, काहीतरी वेगळा विचार करत ते अजून कुठेतरी डीप जात आहे, तर असं तुला जाणवत आहे का तुझ्या लेखनाच्या संदर्भात? ऍक्च्युली तसं या सातमाय कथा जी आत्ता आली आहे त्याच्यातनं थोडंसं जाणवेल की मी त्या साईडला गेलोय असं मी करायला गेलो. ऍक्च्युली माझ्या कळत न कळतच सगळं होतंय, मला ते पटकन सांगता पण नाही येणार ते कसं होतंय. कारण होतं कसं आहे, लेखक म्हणून मी जेव्हा लिहायला घेतो तेव्हा मग मी पूर्णपणे वेगळाच असतो. कार्यकर्ता वगैरे ते सगळं बाजूला टाकून लेखक म्हणजे फक्त माणूस कसा आहे आणि म्हणजे एखादं पात्र कसं आहे एवढंच मी विचार करतो. तो काय म्हणजे तो पॉलिटिकली करेक्ट वागेल का काय शिवास घालेल सगळ्यांना, म्हणजे ते असं मी काही धरत नाही. किंवा तो चांगला वागला पाहिजे, समंजस वागला पाहिजे पात्र एखादं, असं माझ्या डोक्यात अजिबात नसतं. लेखक असताना मी पूर्णपणे वेगळ्या रीतीनेच विचार करतो. कारण कुठलंही आत्ताचं पात्र घेतलं समजा कॅरेक्टर, तर असं दिसतं की तो नाही समंजसपणे वागणार ना, की त्याला नाही माहिती काय चाललंय बाकी, त्याला त्याचंच रेटायचंय आणि तो तसंच वागतोय आयुष्यभर, तर तो ते पात्र तसंच वागणार आहे माझ्या कादंबरीत. पण फक्त एक हळू कळत न कळत का होईना मला सांगण्याचा उद्देश असतो कलाकृती म्हणून की त्या पात्राचा काहीतरी गोंधळ होतोय आणि तो एकच फक्त त्या कलाकृतीत महत्वाचा नाहीये असं मला वाटतं. बाकीचे पण आहेत त्याच्याबरोबर आणि तो जो गोंधळ आहे सगळा तो वाचकाने समजून घेऊन त्यांनी प्रोसेस करायची त्याची. त्यांनी ठरवायचं की तो हे सगळं जे चालू आहे ते काय चालू आहे, असा तो सगळा गुंतागुंतीचा कारभार आहे लिहिताना विशेषतः तसं होतं. म्हणून मी लिहिताना पूर्णपणे माझ्यावर कसली जबाबदारी मी घेत नाही, कसली भूमिका पण घेत नाही, कुठलाही वादी भूमिका घेत नाही. मला जे कॅरेक्टर्स माझ्यासमोर दिसतात किंवा मला जे रंगवायचंय ते त्यातल्या त्यात रॉ आणि तसंच असेल असं मी बघतो. पण हे जे ह्या सगळ्या प्रोसेसमधनं गेल्यामुळे त्या कलाकृतीकडे बघण्याचं एक वेगळं हे असू शकतं. ते फक्त केवळ पॅट्रियार्कल होईल असं मला वाटत नाही. कारण मी त्यात सगळ्यांनाच काय चान्स देतो, त्यांना बोलण्याची संधी देतो. पॅट्रियार्कीमध्ये असं होत नाही, कोण ना कोणतरी एकच बोलत असतो. तसं होऊ नये असं एवढं फक्त नक्की माझ्याकडनं होतं. आता शेवटी जाता जाता मला असं विचार येते की स्त्री चळवळ असेल, पर्यावरणवादी चळवळ असेल, या चळवळींचं महत्व तुला जाणवतं का? आणि स्वतःला असं कधी वाटतं का की या चळवळीचा भाग व्हायला पाहिजे, चळवळीचा भाग होण्यामध्ये काही धोका आहे असं तुला वाटतं का? म्हणजे लेखक म्हणून ना, की चळवळीचा म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की लेखक म्हणून तू काही स्त्रीवादी नाहीयेस, पर्यावरण तू लेखक आहेस, तिथे तू कुठल्या वादाला हे करायला पुश करायला किंवा असा कुठे जात नाही. तर असं समजा काहीतरी एखादा वाद सांगायला जाणारं पुस्तक म्हणजे प्रामुख्याने स्त्रीवादच आहे तुझ्या एखाद्या कादंबरीत म्हण किंवा पर्यावरणवाद आहे कादंबरीमध्ये, अशा पद्धतीनेचं लेखन करून चळवळीचा भाग होणं किंवा कुठेतरी कृतीशील काहीतरी काम करून चळवळीमध्ये असावं असं तुला वाटतं का? आणि वाटत नसलं तर का वाटत नाही, आणि असलं तर का वाटतं? तसं बहुत शक्य चळवळही असाव्यात आणि असलंच पाहिजे असंही वाटतं सध्या. कारण सिस्टीम एवढ्या बिघडल्यात की कोण ना कोणतरी ते सांगितल्याशिवाय आणि समजणारं पण नाहीये. सो चळवळी असायलाच पाहिजेत असं वाटतंच ते, आणि आहेत त्याचा भाग
मी इनडायरेक्टली आहेच आहे असंही वाटतं किंवा मी जे काही लिहितो तो ऍक्च्युली स्त्रीवादच आहे एक प्रकारचा. मी भूमिका ती तशी घेत नसेन तरी ते एकूण जे मी तुला मगाशी जे म्हणलं की कादंबरी किंवा जे काही मी लिहितो त्याचा ओव्हरऑल जर काही बघितलं तर त्यातला एक संदेश तो बहुतेक असाच असावा की तो स्त्रीवादाकडे जाणार आहे. फक्त ते मी म्हणलं की पात्र किंवा एकूण जे आहे त्याच्या संबंधी मी काही बोलत नाही, म्हणजे तशी भूमिका घेत नाही एवढंच. आणि लेखक म्हणून कथा किंवा लिहिताना मी वेगळा असेन, पण चळवळीमध्ये म्हणजे मला भूमिका घ्यायला आवडेलच त्याबद्दल, म्हणजे त्याबद्दल काही वादच नाही. म्हणजे आणि अजून काय विचारलं नाही, म्हणजे असायला वाटत असेल तर काही प्रश्नच नाही. नसावं असं वाटेल चळवळीविषयी तर का नाही वाटत असं माझा प्रश्न होता. दुसरा म्हणजे चळवळीचा भाग का नाही व्हायचं असं वाटतं तुला, पण तुला वावंच वाटतं नव्हे, त्याच्यामुळे तो मुद्दा नाही. दुसरं मला अजून एक विचारायचं आहे, म्हणजे तू आता 40च्या आसपासला तरुण आणि मुख्य म्हणजे पुरुष, त्याच्यामुळे स्त्री चळवळ याच्यामधले तुला दोष काय दिसतात स्वतःला, किंवा स्त्री चळवळीचं पॉझिटिव्ह काय दिसतं? म्हणजे असंही असू शकेल की तू इतकं क्रिटिकली बघितलं पण नसेल, पण तरी असा एक नुसता विचार केला म्हटलं तर चळवळींचं कारण असं होतं ना, बऱ्याच वेळेला चळवळी बदनाम केल्या जातात आणि त्या प्रस्थापित व्यवस्थेकडनं केल्या जातात, कारण त्यांना ती बदल होऊ नको असतो. आणि आपण असं म्हणतो मगाचपासून की व्यवस्था अशी, त्याच्यामुळे व्यवस्था बदलायची म्हणजे चळवळ असायला पाहिजे. आपण प्रत्यक्ष माणूस आपला थोडाफार बदलू शकू, पण व्यवस्था बदलायला पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं की चळवळीला लोक नावं ठेवतात, पण तू आता म्हणजे या पॉइंटला, समजा आधी तू वेगळं बोलला असता, पण या पॉइंटला तुला काय वाटतंय की चळवळीने गीताली हे नाही करायला पाहिजे, त्याच्यामुळे जास्ती चांगल्या परिणामाऐवजी वाईटच परिणाम होतो लोकांच्या वागण्यावर अथवा मनावर, अथवा ओके चाललंय जे काही चाललंय ते. मला वाटतं जे चाललंय ते ओके चाललंय, कारण समोरचा माणूस कसा काय रिस्पॉन्स करेल त्याला हे आपण काही सांगू शकत नाही. सो एका वेळी ती थोडी काही गोष्टी प्रेस कराव्याच लागतात आणि कधी कधी सोडून द्याव्या लागतात. असं ते बॅलन्स पाहिजे असं मला वाटतं की जास्त पण रिॲक्शन येऊ नये. म्हणजे आता कसं होतं कधी कधी बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा साधारण बोलतो तेव्हा फेमिनिझम विषयी फारच निगेटिव्ह म्हणजे मिस्सा ऑनलाईन साठी आपण जेव्हा वेब पोर्टल साठी लेख गोळा करत होतो तेव्हा मी बऱ्याच जणांशी बोललो, तेव्हा त्यांना फेमिनिझम किंवा फेमिनिस्ट आहे म्हणल्यावर त्यांना एकतर म्हणजे ते बॅकफूट लावायचे. सो ते त्यांना एकतर तसं समजून सांगावं लागतं की नक्की काय आहे फेमिनिझम. पण ती प्रोसेस तशी, म्हणून तर म्हणलं ना, तो समोरचा कसा आहे त्याच्यानुसार तो रिस्पॉन्स करणार आहे, त्यामुळे ते समजून सांगण्यात पण त्याला वेळ लागणार आपल्याला. सो कधी कधी प्रेस कराव्या लागतात गोष्टी, कधी कधी सोडून पण द्याव्या लागतात. तर त्या ह्याच्यात ते जे चाललंय ते ओके चाललंय असं वाटतं मला. आणि त्यामुळे फेमिनिझम विषयी आता तरी बराच निगेटिव्ह हे दिसतोच, कारण ते रिॲक्शन सगळ्या ज्या आहेत चळवळीने आणलेले कायदे जे इनडायरेक्ट झाले लागू, त्यामुळे खरं तर फायदे सगळ्यांचेच झाले, पण ते जे सिस्टीम मधले आहेत जी लोक सत्ताधारी किंवा पुरुष वर्ग त्यांना ते आपल्यावर एक अन्याय होतो असं ते होऊ शकतं. आणि कधी कधी काही केसेस मध्ये झालेला पण आहे ते. सो त्याच्याबद्दल वेगळं बोलायला काही हरकत नाही, पण म्हणून ते कायदेच व्हायला नाही पाहिजेत असं बोलणं चुकीचं, कारण सगळ्याचा विचार करूनच ते शेवटी झालेलं आहे. अन्यायाचा स्वरूप स्त्रियांवर जास्त असल्यामुळे पुरुषांना ते कंपल्सरी त्याचा भाग होलाच पाहिजे असं मला वाटतं, आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ते त्याच्याविषयी काही शंकाच नाहीये. तर पण शक्यतो असा तो निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यामुळे जाणवतो की हे नकोच असं. आणि शेवटी समाजाला स्टेटस को हवाच असतो थे परिस्थिती, त्यामुळे ते कुठल्याही अशा चळवळीला निगेटिव्ह स्वरूप देण्याचा प्रयत्न करतातच. मला वाटतं की आपण म्हणतोय की ते एक राजकारण असतं स्त्री चळवळीला, काय कुठल्याही चळवळीला बदनाम करणं. पण आता तुझ्यासारख्या व्यक्तींनी या स्त्री चळवळीमध्ये, पर्यावरणवादी चळवळीमध्ये जास्तीत जास्त सक्रिय होणं. आताच्या चळवळी जास्ती कॉम्प्लेक्स झाल्या आहेत, कारण सगळ्या प्रश्नच एकूण कॉम्प्लेक्स झालाय. आणि आता जसं आपण म्हटलं की आहे विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हा आपण का सुरू केला,
तर 1975 साली युनोनी महिला वर्ष जाहीर केलं आणि 2025 मध्ये त्याला 50 वर्ष होणार. तर या 50 वर्षामध्ये महिला वर्षाची कशी एकूण वाटचाल झाली, म्हणजे महिला वर्षानंतर सक्रिय झाल्या ना जास्त, तर त्या पद्धतीने आपण आता असा विचार करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आपण, कारण स्त्री चळवळ पोहोचली नाहीये हे जसं तू म्हणतोस की तुला आत्ताच्या टप्प्याला कळलं की स्त्री चळवळ आणि असं, तर आपण पोहोचलो नाही हे आपण मान्यच करतो. तर त्याच्यात अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोहोचणं आणि ती चांगल्या पद्धतीने पोहोचणं याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि त्याच्यासाठी तू आहेसच आपल्या बरोबर, आणि लेखन हा तुझा एक काय आपण साधन आहे आणि ते तू छान करत राहा आणि एक चांगला माणूस हो, यासाठी तुला खूप शुभेच्छा. माणसात जमाव आहेस तू, अजून चांगला माणूस हो. धन्यवाद.